हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 9 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये हर्षवर्धनचा प्लॅन हा आपल्या पुढच्या फेजमध्ये गेला आहे. चक्क पद्मा ही शहरात परत आली आहे, मुंबईत परत आली आहे आणि पद्माला हर्षवर्धनची माणसंच धमकीचे कॉल करताय की तू गावात थांबली तर आम्ही तुला पकडणार. पद्माला असं वाटलं की विक्रांतचे कॉल आहे, परंतु हे कॉल हर्षवर्धनची माणसं करत होती. पद्मा ही शहरात आली आहे आणि ऊर्जाला ही गोष्ट कळली आहे. ऊर्जा ही आता तिन्ही मोर्चांवर अडकली आहे. एकीकडे तीर्था, एकीकडे सुशिला आणि एकीकडे पद्मा. हर्षवर्धनने ऊर्जाची सगळीकडून नाकेबंदी केली आहे आणि आता ऊर्जाचं वाचणं हे जवळपास अशक्य, एवढं मात्र खरं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सुशिला ऊर्जाची वाट पाहत असते. ऊर्जा तेथे पोहोचते आणि विचारते, काय झालं सुशिला, तू मला एवढ्या घाईगडबडीत का बोलावून घेतलं? तर सुशिला सांगते, ऊर्जाताई, मला त्या फॅक्टरीचा पत्ता आणि नाव कळलंय. असं म्हणून सुशिला या नावाची चिठ्ठी ऊर्जाकडे देते. ऊर्जा ही चिठ्ठी वाचून पाहते तर फॅक्टरीचं नाव SKA केमिकल्स असं असतं आणि पेट्रोल पंपच्या मागे असा हा पत्ता असतो. ऊर्जा विचारते, SKA कंपनी म्हणजे या कंपनीतूनच ते दूषित केमिकलयुक्त पाणी तुमच्या वस्तीमध्ये येत आहे? सुशिला सांगते, हो ताई. परंतु ऊर्जाच्या मनात असंख्य प्रश्न असतात आणि ऊर्जा विचारते, या कंपनीच्या मालकाचं नाव काय? सुशिला सांगते, नाही ताई, ते मला माहीत नाहीये आणि खरं सांगायचं तर अशी कोणती कंपनीसुद्धा अस्तित्वात नाहीये. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, सुशिलाताई, हे काय बोलताय तुम्ही? अशी कोणतीच कंपनी अस्तित्वात नाहीये म्हणजे? सुशिला तिला सांगते, ताई, ही कंपनी 12 वर्षापूर्वीच बंद झाली. काय ते म्हणतात ना, लायसन्स नव्हतं या कंपनीकडे. परंतु तरीसुद्धा आजही ही कंपनी चालू आहे. कारण दिवसा कोणाचं लक्ष जाईल पण रात्री कोणाचंही लक्ष नसतं, म्हणून रात्रीच्या अंधारात या कंपनीत सगळी कामं चालतात. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, याचा अर्थ सगळी कामं बेकायदेशीरपणे होता या कंपनीमध्ये. सुशिला सांगते, हो ताई, आमच्या वस्तीतच या कंपनीत कामगार पुरवणारा एक मुकादम राहतो, त्याने मला ही सगळी माहिती दिली आहे. ऊर्जा म्हणते, अरे वा सुशिलाताई, हा तर खूप मोठा पुरावा आहे. तुम्ही एक काम करा, त्या मुकादमची आणि माझी भेट घडवून द्या, म्हणजे मला त्यांना सगळं विचारता येईल. सुशिला म्हणते, नाही ताई, मी तुमची आणि त्या मुकादमची भेट नाही घडून आणू शकत. ऊर्जा म्हणते, पण का? असं का करताय तुम्ही? त्या मुकादमची भेट झाली तर खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील, खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागेल. सुशिला सांगते, नाही ताई, नाही लागणार. कारण तो मुकादम आपला जीव धोक्यात घालून आपल्याला मदत करतोय, माहिती देतोय आणि त्याने मला याच अटीवर हा पत्ता दिलाय की मी कोणालाही त्याचं नाव सांगणार नाही, त्याची ओळख देणार नाही. नाहीतर तो फॅक्टरीचा मालक त्या मुकादमचा जीव घेईल, त्याची बायका पोरं रस्त्यावर येतील. ऊर्जा म्हणते, ताई, मला समजतंय, परंतु आपल्याला त्याला भेटावंच लागेल. मी गॅरंटी देते, त्या मुकादमाचा जीव धोक्यात येणार नाही. मी कोणाला काही कळू देणार नाही, त्याला काही होऊ देणार नाही. पण सुशिला त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. कारण असा कोणता मुकादमच नाहीये. या फॅक्टरीचं सगळं हर्षवर्धनने तिला सांगितलंय. सुशिला म्हणते, नाही ताई, मी त्याचं नाव पत्ता तुम्हाला नाही सांगू शकत. ऊर्जा म्हणते, ताई, याचा अर्थ आपल्याकडे फक्त फॅक्टरीचा पत्ता आहे, याशिवाय दुसरं काहीच नाही आहे आपल्याकडं. आणि मी स्वतः खात्री करेल, कुणी काही सांगितल्यावर मी विश्वास ठेवणार नाही आणि त्यावर मी केससुद्धा उभी करणार नाही. हे ऐकून सुशिला म्हणते, वा ताई वा, तुम्हाला खरं सांगते की माझी मुलगी आहे ना सोनाली, जेव्हापासून तुम्हाला भेटली आहे तेव्हापासून तिला असं वाटतंय की तिला आता न्याय मिळणार आहे. परंतु तुमच्यामुळे आता तिला न्याय नाही मिळणार. तिला जाऊन काय सांगू मी की ऊर्जाताई आपल्यावर विश्वास ठेवत नाहीये, ऊर्जाताई आपल्याला मदत करायला तयार नाहीये, पुरावे नसल्यामुळे ऊर्जाताईने हार मानली आहे, असं सांगू का मी तिला? आणि ऊर्जाचा इगो लगेच दुखावला जातो. ऊर्जा म्हणते, सुशिलाताई, तुम्ही सोनालीला असं काही सांगायचं नाहीये. उलट तुम्ही सोनालीला सांगा की ही ऊर्जा त्या फॅक्टरीत स्वतः जाणार, स्वतः सगळे पुरावे शोधणार आणि सोनाली तुला न्याय मिळवून देणार. हे ऐकून सुशिला खूप खुश होते आणि म्हणते, हो ऊर्जाताई, जेव्हापासून तुम्ही मला भेटला आहात ना, तेव्हापासून मी सुद्धा हिंमत धरली आहे
मी सुद्धा आता इच्छाशक्ती प्रबळ केली आहे की नक्कीच माझ्या सोनालीला न्याय मिळणार, माझी सोनाली बरी होणार. ऊर्जा म्हणते, हो सुशिला, आता तू टेन्शन घेऊ नको. मी या पत्त्यावर जाते, या फॅक्टरी जाते आणि सगळे पुरावे गोळा करते. सगळं काही होईल, काळजी करू नको. असं म्हणून ऊर्जा तेथून निघून जाते. सुशिलाला खूप आनंद होतो. आणि इकडे शौर्य हर्षवर्धनच्या रूममध्ये असतो. हर्षवर्धन मस्त रिलॅक्सिंग चेअरवर बसून रिलॅक्स करत असतो. शौर्य त्याला सांगतो, डॅड, ती दाभोळकर अँड असोसिएटची फाईल आहे ना, त्याचे डॉक्युमेंट्स ऑलमोस्ट आलेले आहेत. हर्षवर्धन विचारतो, ऑलमोस्ट आलेत म्हणजे तू चेक केलेलं नाही आहे का? शौर्य म्हणतो, डॅड, मी चेकच करत होतो. आत्ता 15 मिनिटापूर्वी आले होते म्हणून त्यांच्याकडून लेट झाला आहे. हर्षवर्धन म्हणतो, अरे मग काय तू झोपा काढतो का का बायकोच्या मागे मागे करण्यात तुझा पुरा दिवस जातो? अरे शौर्य, कामाकडे लक्ष दे. त्यांच्याकडून लेट झाला मग मला सांगायचं, मी त्यांच्याकडून लवकर डॉक्युमेंट्स मागून घेतले असते. तू आहे ना कामाकडे लक्ष दे. दिवसभर बायकोचा पदर पकडून फिरत असतो गावभर, त्यामुळे उशीर होतोय तुला. कामात लक्ष लागत नाही तुझं. हे ऐकून शौर्य खूप चिडतो. त्याला राग आलेला असतो. पण जसं काल आपण म्हटलं, फक्त लग्नाच्या वेळेसच तो हर्षवर्धनला उलट बोलला होता. त्यानंतर त्याची पार बिल्ली मांजर झाली आहे. हर्षवर्धनला तो काही बोलू शकत नाही. हर्षवर्धन कितीही अपमान करो, तो गरिबासारखा सहन करून घेत असतो. विजया काही बोलो तरी तो सहन करून घेत असतो. आणि तेवढ्यात शौर्यला सुद्धा ऊर्जाचा फोन येतो आणि सुशिला ही हर्षवर्धनचा फोन लावते. या दोघांच्या फोनची बेल एकाच वेळेस वाजते आणि मग शौर्य बोलायला बाहेर निघून जातो. हर्षवर्धनला तर हेच हवं असतं. हर्षवर्धन सुद्धा लगेच फोन उचलतो. शौर्य जिन्यावरून खाली उतरतो आणि ऊर्जा त्याला सांगते, शौर्य, सुशिलाताईंनी आपल्याला खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. त्या फॅक्टरीचं नाव आणि पत्ता आपल्याला सापडला आहे. शौर्य म्हणतो, अरे वा, हे तर खूप छान झालं. आणि इकडे सुशिला हर्षवर्धनला सांगते, मी ऊर्जाला त्या फॅक्टरीचं नाव आणि पत्ता दिलाय. ऊर्जा सांगते, शौर्य, आता आपल्याला लवकरात लवकर त्या फॅक्टरीत जावं लागणार आहे. सुशिला हर्षवर्धनला सांगते, साहेब, आता ऊर्जा लवकरच त्या फॅक्टरीत जाणार. शौर्य म्हणतो, ऊर्जा, तू एकटं जायचं नाहीये, मी तुझ्याबरोबर येणार. इकडे हर्षवर्धन सुशिलाला सांगतो, ऊर्जा त्या फॅक्टरीत एकटीच जाणार, त्याची व्यवस्था मी करतो. ऊर्जाला असं वाटतंय की सुरुवात तिने केली आहे, पण या सगळ्या गोष्टीचा शेवट मी लिहिलाय. मी जसं ठरवलं अगदी तसंच होणार. ऊर्जा शौर्यला सांगते, हो, आपण दोघे तेथे जाऊया, पण त्याआधी मला कल्पेशशी बोलावं लागेल. त्याला नक्कीच या फॅक्टरीबद्दल काहीतरी माहीत असेल. शौर्य म्हणतो, ठीक आहे, तू बोलून घे. आणि ऊर्जा फोन कट करते. इकडे सुशिला सांगते, साहेब, मला पुढे काही कळालं तर मी तुम्हाला कळवते. हर्षवर्धन फोन कट करतो आणि मस्त आराम खुर्चीवर बसून आपला पुढचा प्लॅन ठरवतो. इकडे ऊर्जासुद्धा फोन कट करून जात असते. तेवढ्यात तिला पद्माचा कॉल येतो. ऊर्जा फोन उचलते. पद्मा खूप घाबरलेली असते आणि सांगते, ताई, मागील काही दिवसांपासून मला धमकीचे कॉल येत आहे वेगवेगळ्या नंबरवरून. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, काय? पद्मा सांगते, हो ताई, मला खूप भीती वाटतेय. मला असं वाटलं की गावी आल्यावर मला काही धोका नसेल, पण येथे तर बंटी आहे, आजी आहे आणि मला धमकीचे कॉल येत आहे. जर ती माणसं येथे आली तर काय होईल? मला खूप भीती वाटतेय. ऊर्जा पद्माला समजावून सांगते, पद्मा, आधी तर तू घाबरू नकोस आणि तुला ज्या ज्या नंबरवरून कॉल आले ते नंबर डिलीट करू नको. त्याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेव. ज्या नंबरवरून कॉल येईल तो फोन कॉल रेकॉर्ड कर. आपल्याकडे हे सगळे पुरावे असायला हवेत. मला 100% खात्री आहे तुला विक्रांतच त्रास देतोय आणि जेव्हा कोर्टात पुन्हा ही केस येईल तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या फायदेशीर असतील. तू गाव सोडायचं नाहीये, गावातच राहा. विक्रांत आणि त्याच्या गुंडांची हिंमत नाहीये गावात येऊन तुम्हाला काही करण्याची. त्यामुळे तू तेथेच राहा, गाव सोडू नको आणि मी तुला लवकरच परत कॉल करेल. असं म्हणून ऊर्जा फोन कट करते. पद्माला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ऊर्जा म्हणते, अरे देवा, हे काय होतं आहे? आत्ता कुठे मी सुशिलाताईंच्या केसकडे लक्ष देतेय आणि त्यात पद्माची केस परत आली आहे. पद्माला विक्रांत धमक्यांचे कॉल करतोय. तिकडे तीर्थाचं वेगळंच प्रकरण सुरू आहे. या तिन्ही मोर्चांवर मला लढावं लागणार आहे. कोंडी होण्याची शक्यता आहे, पण मला सगळं मॅनेज करावं लागेल. नाहीतर कुठेतरी माझं दुर्लक्ष होईल आणि त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तिन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि मला या तीनही गोष्टींकडे लक्ष द्यावंच लागेल, असं मनाशी ऊर्जा ठरवते. आणि इकडे हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात, फक्त ऊर्जा नसते. हर्षवर्धन हा फोनवर बोलत बोलत खाली येतो आणि म्हणतो, जज साहेब,
तुमच्या कोर्टात माझी कोणतीही केस नाही आहे, त्यामुळे आपला काही संबंधच नाही आहे. उद्या तुम्ही पार्टीला यायचं आहे, ते सुद्धा संपूर्ण फॅमिलीसोबत. हर्षवर्धन फोन कट करतो. आजी विचारते, काय झालं हर्षवर्धन? तू जज साहेबांशी बोलत होता आणि सगळ्यांना इथे का बोलवलंय? हर्षवर्धन सगळ्यांना सांगतो की पुढील 3 महिन्यात बार काउन्सिलचं इलेक्शन होणार आहे आणि मी त्याची तयारी सुरू केली आहे. उद्या संध्याकाळी आपल्या घरात एक मोठी पार्टी आहे. अनेक जजेस, हाय रँकचे पोलीस ऑफिसर, मोठे मोठे वकील हे सगळे या पार्टीत येणार आहे. त्यांच्या फॅमिलीसुद्धा येणार आहे. म्हणजे मी बार काउन्सिलच्या इलेक्शनचा नारळ फोडतोय असं समजा. हे ऐकून घरातील सगळे खूप खुश होतात. हर्षवर्धन सांगतो, त्यामुळे सगळ्यांनी उद्या दुपारपर्यंत आपली कामं उरकायची आहेत आणि मग पार्टीसाठी संध्याकाळी घरीच थांबायचं आहे. मला सगळे येथे हवे आहेत, लक्षात ठेवायचं. तेवढ्यात विजया म्हणते, पण ऊर्जाचं काय? तिला खूप कामं असतात, ती काय वेळेत कधीच कुठे येत नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, ही शौर्याची जबाबदारी आहे. शौर्य, तुझी बायको मला त्या पार्टीत पाहिजे. शौर्य हो म्हणतो. आणि दिव्या म्हणते, अरे वा आदित्य, उद्या पार्टी का? किती मजा येईल. आपण शॉपिंगला जाऊया. आदित्य तिला शांत राहायला सांगतो. सगळेजण तोंड वाकडं करतात आणि मग हर्षवर्धन एक एक करून सगळ्यांना जबाबदारी वाटून देतो. आदित्यला सांगतो, उद्याच्या पार्टीची संपूर्ण जबाबदारी तुझी, सगळी व्यवस्था तू करायची. आदित्य हो म्हणतो. मग तो आईसाहेबांना सांगतो, अनेक जजेसला तुम्ही पर्सनली ओळखता, त्यांना इन्व्हाइट तुम्ही करायचं. कुमुदिनी हो म्हणते. मग हर्षवर्धन विजयाला सांगतो, सगळ्या पाहुण्यांचं स्वागत तू करायचं. विजया हो म्हणते. शौर्य हा विचारतो, डॅड मी काय करायचंय? हर्षवर्धन त्याला सांगतो, तू एकच काम करायचंय. तुझी बायको या पार्टीत असायला हवी, याकडे लक्ष द्यायचं आणि तिला कंट्रोलमध्ये ठेवायचं. तिने काही गोंधळ घालायला नको. ही जबाबदारी तुझी. शौर्यला खूप वाईट वाटतं आणि दिव्या हसू लागते. शौर्य विचार करतो, आधी सगळे माझ्याशी, माझ्या बायकोशी गोड बोलायचे, आता सगळेच आमच्या विरोधात उतरले आहेत आणि शौर्याची तर काही बोलण्याची हिंमत नाही आहे. तो निमूटपणे खाली मान घालून सगळं काही ऐकून घेतो. आणि इकडे युवराज आमदार शिर्केला भेटायला येतो आणि सांगतो, आमदार साहेब, मी खरंच खूप प्रयत्न केले. मी विक्रांतपर्यंत पोहोचलो होतो, पण विक्रांत अचानक कसा कुठे गायब झाला काही कळलंच नाही. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. आमदार शिर्के म्हणतो, ए गपरे, काही पण बोलतोय. काय लक्ष दिलं आणि कसा गायब झाला माहीत नाही म्हणजे? अरे नीट लक्ष ठेवायला हवं होतं ना. माझी सगळी माणसं मी त्याच्या मागावर लावली आहे, पण आमचे चिरंजीव कोठे गेले ना हे काहीच कळायला मार्ग नाही आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तू जर थोडी सावधानता ठेवली असती ना तर आज विक्रांत माझ्या समोर असता. पण मला माहिती आहे विक्रांत कोठे हे कोणाला माहिती असणार आहे. आता त्यालाच विचारावं लागेल. असं म्हणून आमदार शिर्के हर्षवर्धनला कॉल लावतो. हर्षवर्धन रूममध्ये एरझऱ्या मारत असतो. तो पाहतो की आमदार शिर्केने कॉल केला आहे. कशासाठी कॉल केला असेल हा प्रश्न हर्षवर्धनला पडतो. हर्षवर्धन फोन उचलतो आणि विचारतो, कशाला फोन केला आहे? आमदार शिर्के म्हणतो, माझा मुलगा कोठे? हर्षवर्धन चिडून म्हणतो, माझा नाही तुमचा मुलगा आहे तो. तुम्हाला माहीत असेल कोठे, मला काय विचारता? आमदार शिर्के सांगतो, हर्षवर्धन साहेब, मला चांगलंच माहिती आहे की तुम्हीच त्याला गायब केलं आहे. माझा मुलगा गायब झाला आहे. मी माझी सगळी माणसं कामाला लावली तरी तो सापडत नाही आहे. लवकर सांगा, माझ्या मुलाला गायब करण्यात तुमचाच हात आहे ना, नाहीतर परिणाम वाईट होतील. हर्षवर्धन चिडून म्हणतो, ए शिर्के, तुझा पोरगा कुठं पण हरवला तर सगळ्यात आधी काय तू माझ्या खिशात हात घालणार का? अरे स्वतःच्या पोरावर लक्ष ठेवता येत नाही आणि दुसऱ्याला जाब विचारतो. लाज नाही वाटत का तुला? आमदार शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, वकील साहेब शब्द जपून वापरा. तर हर्षवर्धन म्हणतो, हट रे, तुझ्या पोराने माझ्या तीर्थाला किडनॅप केलं. मी अजून ते विसरलेलो नाही आहे आणि मी त्याच्याबद्दल एक शब्दही बोललो नाही. एवढं लक्षात ठेव. जर मी ते प्रकरण उकरून काढलं ना तर तुला आणि तुझ्या मुलाला बाहेर तोंड दाखवणं सुद्धा अवघड होईल. हे लक्षात ठेव. आमदार शिर्के चिडून म्हणतो, ओ वकील साहेब, अजूनसुद्धा मी तुम्हाला वकील साहेब अशी हाक मारतोय, त्यामुळे उगाच डोक्यावर चढून बसू नका, नाहीतर मी सुद्धा खूप काही काही करू शकतो. हे लक्षात ठेवा. हर्षवर्धन म्हणतं, ए जा रे, तुला कोण घाबरतं? एक लक्षात ठेव, मी तुझ्या पोराला काही केलेलं नाही आहे. तू आणि तुझा पोरगा तुमचं पाहून घ्या. यानंतर मला धमकीचे फोन करायचे नाही, मला धमकी द्यायची नाही. आमदार शिर्के चिडून म्हणतो,
अरे तुला धमकी कुठे दिली आहे? आत्ता मी तुला धमकी देतो. माझ्या विक्रांतला काही झालं ना तर मी तुला. पण हर्षवर्धन लगेच फोन कट करून टाकतो. आमदार शिर्के खूप चिडतो. हर्षवर्धन विचार करतो विक्रांत गायब झालाय आणि मग हर्षवर्धन आपला पुढचा प्लॅन बनवतो. इकडे शौर्य ऊर्जाची वाट पाहत असतो. ऊर्जा घरी पोहोचते. शौर्य विचारतो काय झालं ऊर्जा? ऊर्जा सांगते शौर्य तुला खूप काही काही सांगायचं आहे. मी आज सुशीलाताईंना भेटायला गेले. त्यांनी फॅक्टरीचं नाव आणि फॅक्टरीचा पत्ता दिला आहे आणि झालेला सगळा प्रकार ती त्याला सांगते. शौर्य म्हणतो पण ऊर्जा आपल्याला फॅक्टरीच्या मालकाचं नाव माहीत नाही आहे. फॅक्टरी बंद झाली आहे पण रात्री बेकायदेशीरपणे चालते. याचा अर्थ आपल्याकडे अनेक प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. ऊर्जा म्हणते म्हणून तर उद्या रात्री आपल्याला त्या फॅक्टरीत जायचं आहे आणि आपल्याकडे नसलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत. शौर्य म्हणतो सॉरी ऊर्जा, उद्या संध्याकाळी नाही जाता येणार कारण उद्या डॅडने आपल्या घरामध्ये एक बार काउन्सिलची पार्टी ठेवली आहे आणि तू जर त्यात नसली तर खूप मोठा इश्यू होईल. त्यामुळे उद्याचे दिवस पोस्टपोन कर, आपण परवा जाऊया. ऊर्जा म्हणते ठीक आहे. ऊर्जाला तेवढ्यात आठवतं आणि ती शौर्यला सांगते आज मला पद्माचा सुद्धा कॉल आला होता. तिला अननोन नंबरवरून धमकीचे फोन कॉल्स येत आहे. शौर्य म्हणतो अरे देवा, आत्ताच्या आत्ता तिला कॉल लाव आणि ऊर्जा पद्माला कॉल लावते. इकडे हर्षवर्धन हा आपल्या एका माणसाला कॉल करतो आणि सांगतो विक्रांत गायब झालाय. त्याच्यावर बारीक नजर ठेवा. कोणत्याही परिस्थितीत तो त्याच्या कुटुंबाला भेटता कामा नये. त्याचा माणूस हो म्हणतो. हर्षवर्धन आपला पुढचा प्लॅन बनवतो आणि इकडे पद्मा गाव सोडून चक्क मुंबईत परत येते आणि रिक्षावाल्याचे पैसे देत असते. तेवढ्यात तिला ऊर्जाचा कॉल येतो. परंतु पद्माला काही ऊर्जाचा फोन उचलायचा नसतो. ऊर्जाताईचा कॉल असा विचार करून ती फक्त विचारच करते. फोन काही उचलत नाही. रिक्षावाल्याला पैसा देते आणि विचार करते ऊर्जाताईला कसं सांगू की मी गाव सोडून मुंबईत आली आहे. मी त्यांना फोन करणारच होते. फोन उचलू का नको हा विचार करता करता फोन कट होऊन जातो आणि तेवढ्यात पद्माला एका अननोन नंबरवरून कॉल येतो. पद्मा खूप घाबरते. ऊर्जाचा कॉल उचलला नाही पण या अननोन नंबरचा कॉल उचलते आणि विचारते कोण आहे. आणि हा माणूस म्हणतो काय ग पद्मा, निघाली का गावावरून? तुझ्या घरी आलं होतं पण तू तर घरी नाही आहे. पोचली का मुंबईत? पद्माला मोठा धक्काच बसतो. पद्मा विचारते तुला कसं कळलं की मी मुंबईत आली आहे? तर हा माणूस जोरजोरात हसू लागतो. पद्मा म्हणते तू विक्रांत आहे ना? खरं बोल, तू विक्रांत आहे ना? आवाज बदलून माझ्याशी बोलतोय ना? तू विक्रांत आहे ना? पण हा माणूस हसतच असतो. इकडे पद्मा आपला फोन उचलत नाही म्हणून ऊर्जाला आणि शौर्यला टेन्शन आलेलं असतं आणि पद्मा या गुंडाशीच अननोन नंबरशीच बोलत असते आणि त्याला जाब विचारते कोण आहेस तू? विक्रांत आहे ना? का मला त्रास देतोय आणि मी मुंबईत आली आहे हे तुला कसं कळलं? तू माझ्या नजर ठेवतोय का? आणि हा माणूस म्हणतो होय, तुझ्यावर लय बारीक नजर आहे आपली आणि जर तू ऊर्जाला फोन करून सांगितलं की तू मुंबईला आली आहे तर मी तुझ्या भावाला बंटीला कायमचा ढगात पाठवीन, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून पद्माला जबर धक्का बसतो. पद्मा खूप घाबरते आणि तिकडचा माणूस फोन कट करतो. आता काय करायचं हा प्रश्न पद्माला पडतो आणि इकडे ऊर्जा ही शौर्यला सांगते शौर्य, पद्मा तर फोनच उचलत नाहीये, तिचा फोन बिझी लागतोय. ऊर्जा पुन्हा एकदा पद्माला कॉल लावते पण पद्मा फोनच उचलत नाही. आता पद्माला धमकी मिळाली आहे त्यामुळे ती ऊर्जाला काही सांगणार नाही एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आता खरी मालिकेत मजा यायला लागली आहे. हर्षवर्धनचा डेंजरस प्लॅन ॲक्टिवेट झाला आहे. पुढे काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. आजचा एपिसोड तर खूप भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुसरा दिवस उजाडणार आणि ऊर्जा ही पद्माला परत परत कॉल करत असेल. पद्मा तिचा फोन उचलणार. पद्मा ऊर्जाला काही सांगणार, ऊर्जा पद्माला काही सांगणार. परंतु ट्रॅफिकचा आवाज, हॉर्नचा आवाज, आजूबाजूची माणसं, नेटवर्क प्रॉब्लेम यामुळे ऊर्जाला काहीच कळणार नाही की पद्मा मुंबईत आली आहे आणि तिच्या जीवाला धोका आहे. या दोघींचं बोलणं होणारच असेल. त्याच वेळेस सुशीला तेथे येईल. सुशीला 24 तास तिच्यावर नजर ठेवूनच असते. सुशीला म्हणेल ताई आणि मग ऊर्जा फोन कट करणार. पद्माला कळणारच नाही की ऊर्जाने फोन का कट केला आणि ऊर्जा सुशीलाला सांगेल सुशीला ताई
मी आज दुपारीच त्या फॅक्टरीत जाणारे सगळं सत्य शोधायला. ऊर्जाला काही दम नाहीये. आता एवढे दिवस गेले, 2 दिवसांनी काय फरक पडतो, पण तिला आज दुपारीच जायचंय. आणि मग ही सुशीला सांगेल, नाही ताई, दुपारी जाऊन काही फायदा नाही. दुपारी तेथे कुणी नसतं. तुम्ही रात्री जा. रात्रीच तेथे सगळे बेकायदेशीर धंदे चालतात. रात्री गेल्यावरच तुम्हाला त्या लोकांविरुद्ध सगळे पुरावे सापडतील. म्हणजे आता रात्रीच खेळ चाले होणार आहे तिथे. खूप मोठा धमाका होईल एवढं मात्र नक्की. आणि ऊर्जा काय, सगळं विसरून की घरी पार्टी आहे, शौर्यने सांगितलंय की एक दिवस दम धर. ऊर्जा काही ऐकणार नाही आणि आज रात्रीच त्या फॅक्टरीत जायचं ठरवेल. आणि तेथे तर हर्षवर्धनने आधीच सापळा लावून ठेवलाय. त्यामुळे ऊर्जा चांगलीच अडकणार एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.